वेळेला जर आपण यूट्यूबची देखील संख्या पाहिली ना तर आता थोडीशी वाढली होती, कारण सुमित डोंगरे हा बॅटिंग करण्यासाठी येणार आहे. परंतु पहिल्याच बॉलवरती विकेट गेल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतो, ज्याचं नाव आहे दोन्ही संघांचा 12वा खेळाडू अगरदंड संघाचा आहे आणि मसगाव 12वा खेळाडू आलेला आहे का? चला विनंती असेल 12वा खेळाडू पाठवायचा आहे. तर ओमकार जर इथे जवळ आला नाही तर कदाचित पेनल्टी मिळेल आणि मग कोणत्याही प्रकारची सबब ऐकून घेतली जाणार नाही. लक्षात घ्या, स्पर्धा खूप मोठी आहे, प्रत्येकाची नावं समजणं फार गरजेचं आहे, कारण प्रत्येक सामना फार महत्त्वाचा आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये यावेळेला काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळते. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण गोलंदाज इथे पाहिलं तर अफवान त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. ॲज अ आयकॉन म्हणून अफवान सन्माके हा गोलंदाज मैदानावरती पाहतोय. अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा ज्याने गोलंदाजीवरती प्रभावित केलं, आपल्या संघासाठी खूप चांगल्या पद्धतीचं योगदान दिलं. आणि यावेळेस सुद्धा पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती निर्धाव बॉल आणि अजून बॅटिंग करणाऱ्या संघाचं अकाउंट सुद्धा ओपन झाले नाहीये. तिसरा बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला. गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक सिंगल धाव घेतली जाईल. सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तरी ते ओमकार ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन करतोय आणि आपल्या संघाचं देखील. तर मैदानावरती आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. बॅटिंग करायचं असताना 2 धावा धावफलकावरती आला. सुमित डोंगरे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज ओमकार मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळाला आणि या बॉलवरती एक सिंगल धाव घेतली जाईल. जबरदस्त फटका शॉर्ट ऑन पोल पाहायला मिळतोय. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. जबरदस्त चौकार षटकार. वरती आलेले आहेत. पहिले 4 बॉल आपण पाहिले तर असं वाटलं होतं की आता या षटकामध्ये फार कमी धावा पाहायला मिळतील, परंतु 5व्या बॉलवरती ओंकारने दाखवून दिले की माझ्याकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. यावेळेला हेलिकॉप्टर फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. पहिल्या ओव्हरची इथे सांगता झालेली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 आलेली आहे. 4 षटकांचा सामना आहे, त्याच्यामुळे या 4 षटकामध्ये जर आता आपण प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर टेक्नॉलॉजी सांगत आहे की इथे साधारणतः 32 धावा होतील, परंतु या 32 धावा पुरेशा ठरणार नाही आहेत. कारण या मैदानाचा आपण आढावा घेतला तर पहिल्या सामन्याचा आपण जर स्कोर वगळला तर उर्वरित सामन्यामध्ये अतिशय तडाखेबंद तुफानी फलंदाजी, म्हणजे ही खेळपट्टी खऱ्या अर्थानं फलंदाजांना नंदनवन आहे. त्या पद्धतीची आता बॅटिंग करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा घेतल्यानंतर येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करणार, कारण आपण अगोदरच्या मॅचमध्ये जर मसगाव संघाची बॅटिंग पाहिली तर त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीचे बॅट्समन आहेत. अगदी 6 ते 7 नंबरपर्यंत जे फलंदाज आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या संघामधला तौफिक, ज्याने अगोदरच्या मॅचमध्ये 29 धावांचं योगदान देऊन मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड देखील घेतला. त्याच्यामुळे या संघामध्ये एक चांगली बॅटिंग आहे आणि त्या अनुषंगानं तेवढी स्कोर, तेवढं जे टार्गेट आहे ते मात्र करावं लागेल. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सतीश पाटील. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवरती काय फटका सजवला. पहिल्या बॉलवरती पराग खोत, मॅन फ्रॉम मुरुड मसगाव. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, ओव्हर द रोप, षटकार. पराग खोत म्हणजे ज्याला आपण सुलतान या नावाने संबोधतो, ज्याने मुरुड तालुक्यामधून आपल्या क्रिकेटचा प्रवास सुरू केला. परंतु आज रायगड जिल्ह्यामध्ये अगदी तुम्ही छोट्या मुलाला जर विचारलं की टेनिस क्रिकेटमधील पराग खोत कोण आहे तर लगेच त्याच्या तोंडातून सुलतान हे नाव येईल. म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांनी जे टेनिस क्रिकेटमध्ये असलेले वर्चस्व, प्रभुत्व किंवा त्याच वेळेला म्हणतो ना की प्रत्यक्षात एक दरारा असतो, तो दरारा या पराग खोतने खूप चांगल्या पद्धतीने केला. आताच रिसेंटली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक मोठी स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये भंडारी फायटर्स रायगड
हा संघ देखील दाखल झाला होता आणि त्या संघामध्ये सुद्धा जो ओपनिंगसाठी यायचा तो पराग खोत आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना 8 धावा घेतल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सतीश पाटील यांच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आला. अजून 5 बॉल शिल्लक असतील. या 5 बॉलवरती आता सतीश पाटीलवरती थोडंसं दडपण आलेलं आहे, दबाव आलेला आहे. कारण कोणत्याही गोलंदाजाला पहिल्या बॉलतून जेव्हा षटकार येतो तेव्हा येणारे 5 बॉल कशा पद्धतीने टाकायचे, लेन कशी ठेवायची, लाईन कशी ठेवायची या विवंचनेमध्ये सापडत असतो. दुसरा बॉल इथे अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉटवरती बॉल पिच झाल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पिचिंग फार महत्त्वाची असते गोलंदाजी करत असताना, की फलंदाजाचं फुटवर्क मुवमेंट कशा पद्धतीने आहे, त्या पद्धतीने तुमची लाईनमध्ये किंवा लेनमध्ये तुम्ही कशा पद्धतीने व्हेरिएशन आणताय. कारण टेनिस क्रिकेट खेळ म्हटलं की व्हेरिएशनचा आहे. तुम्ही प्रत्येक क्षणाक्षणाला व्हेरिएशन करणं हे फार गरजेचं आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे जर आपण चेंडू पाहिला तर सरळ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, आणि इथे जर आपण पाहिलं तर पराग खोत सुलतान बॅक टू दी पॅव्हलियन. थोडासा डबल माइंडमध्ये दिसला मला पराग खोत की शॉट खेळायचा की नाही खेळायचा आहे. तर मारायचा होता तर थोडासा डीप मिडविकेटच्या दिशेने मारायचा होता, पण तो परफेक्ट टायमिंग ज्याला म्हणतो ते झालं नाही. चेंडू गेला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. एक जबरदस्त आपण झेल पाहिला आणि या बॉलवरती फलंदाज पराग खोत बॅग होऊन नवीन फलंदाज मैदानामध्ये, ज्याने अगोदरच्या मॅचमध्ये 29 धावेचं योगदान दिलं आणि दाखवून दिलं की मी सुद्धा आयकॉन खेळाडूंसारखी फटकेबाजी करू शकतो, आणि ती फटकेबाजी आता करण्याची गरज. आमचे डीजे मास्टर डीजे मल्हार यांच्या माध्यमातून एक व्हर्सटाईल डीजे ऑपरेटिंग आपण पाहतोय आणि खूप चांगल्या पद्धतीचा आवाज पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. त्यांचा आभार व्यक्त करतोय. टेनिस क्रिकेटचं आपण ड्रीम्स क्रिकेट या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आमचे परेश पालकर जे मास्टर कॅमेऱ्यावरती आहेत त्यांचा आभार. तसेच अवी कचरेकर, शोधन पेरेकर आणि साहिल कोंडसकर या चारही टेक्निकल टीमचं मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि माझ्या समवेत या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये दानिश हे देखील आहेत. या बॉलवरती तौफिकने अगोदरची जी पारी समाप्त केली तिथूनच पुन्हा एकदा स्टार्ट केले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. अप्रतिम असा खेळ मैदानामध्ये चालू आहे. आपण जेव्हा नवीन नवीन स्पर्धा ठेवत असतो तेव्हा त्या स्पर्धेमधून एखादा खेळाडू एवढा गाजतो की तो खेळाडू खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होतो. मग त्याला ठिकठिकाणून मागण्या येत असतात. आज मी या ठिकाणी नक्कीच सांगत आहे की तौफिक हा खऱ्या अर्थानं कामानिमित्त बाहेर असतो, परंतु तो जर इकडे राहिला तर ॲज अ आयकॉन म्हणून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जाऊ शकेल. एवढं वर्चस्व किंवा एवढं प्रभुत्व केवळ क्लास तो त्याच्याकडे आहे. या वेळेला देखील काय फटका सजवलाय. लगातार बॅक टू बॅक दुसरा षटकार. विनंती असेल की तुम्ही जो लाल पट्टा आहे त्याच्या बाहेर प्लीज बसायचा आहे. सहकारी असेल. आपण सर्व मायबाप रसिक प्रेक्षक या स्पर्धेची शोभा आहात, परंतु विनंती असेल मंडळाच्या वतीनं की आपण जो लाल फडका आपला शेतकरी कामगार पक्षाचा त्याच्या थोडंसं बाहेर बसायचं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. ह्या वेळेला पिकअप फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाकडे सुद्धा असलेली कला दाखवलेली आहे. थोडासा बॉल आपण परत फुलर लेनचा होता, परंतु या बॉलवरती थोडासा बॉल टर्न झाला आणि 2 षटकांची सांगता. धावफलकावरती प्रतिषटक 13 धावेच्या सरासरीनं 26 धावा, 26 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 2 ओव्हरची सांगता. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना 8 धावा घेतल्या अफानच्या विरुद्ध, आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये सतीश पाटील यांनी आपल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. 3 षटकार आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये बघितले. अजून 2 ओव्हर आहेत. इथे 2 ओव्हरमध्ये कशा पद्धतीचा खेळ असणार आहेत. आपण आहोत रायगड जिल्ह्यामधील मुरुड तालुक्यामधील एक आदर्श शिगरे गावामध्ये, ज्या गावामध्ये एक मोठं चषक पाहायला मिळते, ज्या चषकाचं नाव आहे
शेतकरी कामगार पक्ष व फ्रेंड्स ग्रुप शिग्रे यांच्या संयुक्त विद्यमानं आपण एक भव्य दिव्य स्पर्धा आज या मैदानावरती पाहतोय. प्रथम क्रमांक 77,777 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 44,444 व आकर्षक चषक, तसेच या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज अशी विविध बक्षिसं या स्पर्धेच्या निमित्तानं आहेत. 3 दिवसाची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण मुरुड तालुक्यामधील आपले गाजलेले जे खेळाडू आहेत किंवा अलिबाग तालुक्यामधील, रोहा तालुक्यामधील असे विविध तालुका, जिल्हा, राज्य अशा विविध राज्यामधून देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळाडू येताना पाहायला मिळालेत. 26 धावा धावफलकावरती तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ विवेक गोलंदाज आहे. ॲट राऊंड द विकेट. पहिल्या बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे कार्पेटच्या सहारे शेवटी बॅकवर्ड शॉर्ट स्पेलिंगमध्ये जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली जाईल. एकेरीवरती देखील फोकस केला जातोय, कारण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की जेव्हा आक्रमक फटके येत असतील ना, तेव्हा समोरच्या फलंदाजानं एकेरी दुहेरीवरती फोकस करून समोरच्या फलंदाजाला स्ट्राईकवरती आणायचं असतं आणि तेच काम या ठिकाणी फलंदाज ओमकारच्या माध्यमातून केले जाते. एक षटकार त्याच्या माध्यमातून मैदानामध्ये आला तरी देखील तौफिकला स्ट्राईकवरती आणलंय. येथे पंचांकडे पाहिलंय, वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त 1 भर धावफलकावरती धावा वाढतील. 28 धावा, 28 रन ऑन स्कोर बोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ आहे. dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तौफिकचा, आज मात्र खेळ बहरत आहे. नेत्रदीपक फटका, डीजेला संधी. यासिन सर, आज तौफिकला जे यूट्यूबच्या माध्यमातून काही पाहत असतील किंवा इथे जे काही स्पॉन्सर पाहत असतील ना, त्यांनी नक्की विचार केला असेल की आता मात्र तौफिकला आपण बाहेर घेऊन जायला पाहिजे. कारण आजचा जो खेळ आपण संपूर्ण दिवसाचा पाहिला ना, तर त्याच्या बॅटमधून डिफेन्सिव्ह पद्धतीची खेळी नाही आहेत, तर त्याच्या बॅटमधून प्रत्येक बॉलवरती एक आक्रमक फटका पाहायला मिळतोय आणि त्याच्यामध्ये परफेक्ट टायमिंग किंवा ज्याला आपण म्हणतो की एक तंत्रशुद्ध आणि नियंत्रित खेळ हा तौफिकच्या माध्यमातून पाहतोय. 6 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 34 धावा धावफलकावरती, 34 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, प्रत्येक बॉलवरती मी प्रहारच करणार आणि 2 बॉलवरती 2 षटकार मैदानामध्ये. कवायत आपण खरं तर सकाळच्या सत्रामध्ये करतो, परंतु पंचांना आता दुपारनंतर देखील कवायत करायला लागते. एकसारखे हात मात्र आकाशाकडे करावे लागतात आणि मैदानामध्ये तौफिकचा जो खेळ आहे तो पाहता असताना सर्वजण खुश झालेले आहेत. कारण प्रत्येक बॉलवरती प्रहार करणं किंवा प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी मोठा फटका मारणं. सुबोग दर्जी ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी खेळपट्टी करण्यात आलेली आहे, त्यांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. वाईट बॉलचा इशारा, धावसंख्येत अतिरिक्त 1 भर, धावफलकावरती 42 धावा, 42 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 42 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज विवेक अजून देखील या षटकातील शेवटले 3 बॉल शिल्लक आहेत, कारण 3 बॉल झालेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजाची राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला खूप चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. आदरणीय सुबोग दर्जी साहेब, तुमचं खऱ्या अर्थानं मी कौतुक करतोय, कारण काय खेळपट्टी बनवलेली आहे. तुमच्या मेहनतीला माझा सलाम आहे. खेळपट्टीनं एक उत्तम दर्जाची खेळपट्टी तुमच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही जात असतो समालोचन करण्यासाठी, परंतु अशी खेळपट्टी फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. परंतु तुमच्या माध्यमातून इथे केली त्याबद्दल तुमचा देखील हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर मैदानामध्ये आतश फटक्यांशी मात्र आतषबाजी पाहायला मिळते. 49 धावा धावफलकावरती तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ आहे. अजून देखील या षटकातील शेवटला 1 बॉल. येथे मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न, फलंदाज तौफिक बॅक टू द पॅव्हिलियन.
टॉपिकसाठी एक टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे, ज्याने 24 धाब्याचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. संघाची धावसंख्या 49 आलेली आहे. 3 षटकाची सांगता मैदानावरती झालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज सतीश पाटीलने 18 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण आतापर्यंत पाहिलं तर या ठिकाणी 23 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज विवेकनं. थोडासा महागडा म्हणावा लागेल. तेवीस धावा खर्च केलेल्या आहेत. 49 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि अजून देखील अंतिम ओव्हर या स्लॉग ओव्हरमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी असणार आहे या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. टेनिस क्रिकेटमधील सर्व जे नामवंत खेळाडू आहेत ते आज मात्र या मैदानावरती पाहायला मिळालेत. खूप चांगल्या पद्धतीची फटकेबाजी मैदानामध्ये गोलंदाजी असेल किंवा त्याच वेळेला फलंदाजी असेल, आज संपूर्ण दिवसामध्ये सर्व क्रीडा रसिकांना खुश केलं. कारण टेनिस क्रिकेटचा खेळ असला की प्रत्येकाला मोठे फटके पाहायला आवडतात. क्रीडा रसिक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले, त्यांचा आभार व्यक्त करतोय. अप्रतिम असा फटका, परंतु फटका बऱ्याच हवेमध्ये स्वतः त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आलेला आहे आणि या बॉलवरती फलंदाज ओमकार बॅक टू दी पॅव्हलियन. सर्व नवीन रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगत आहे, मैदानामध्ये सेकंड राऊंडचा सामना पाहतोय. झैनब 11 मसगाव विरुद्ध जिजा एंटरप्राइजेस आगरदंडा या दोन्ही संघादरम्यान आपण क्रिकेटचा थरार पाहतोय. जिंकणारा संघ हा तिसऱ्या राऊंडसाठी क्वालिफाय होणार आहे आणि त्यासाठी संघर्ष किंवा त्यासाठी जगदोजयत हे मैदानामध्ये सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अरबाज पाहतोय. बॉडी लँग्वेज पाहिली तर ॲज अ पिंच हिटर म्हणून तू खूप चांगली कामगिरी करू शकेल, कारण मोठमोठे फटके मारण्याची कपॅसिटी त्याच्याकडे आहे. अंतिम ओव्हर आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे आता डिफेन्सिव्ह पद्धतीचा खेळ तुम्ही मैदानामध्ये करून चालणार नाही, की तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा दीपक, चांगला फटका खोंग काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि अप्रतिम झेल. आउटफील्ड खराब असल्या कारणानं तिथे झेल पकडणं फार कठीण असतं, परंतु या बॉलवरती पाहिलं तर एक अद्भुत आविष्कार. डीजेला मिळते संधी. गोलंदाजाकडे संधी आहे. इथे पहिली हॅट्रिक तर ऑलरेडी झालेली आहे, तर दुसरी हॅट्रिक घेणार का हे देखील पाहण्यायोग्य आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाहिलं तर बऱ्याच जणांनी हॅट्रिक घेतलेले आहेत. तुम्ही टेस्ट करिअरचा विचार केला तर प्रेट स्पोपर जो ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे त्याने पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती केली होती इंटरनॅशनलमध्ये. किंवा तुम्ही ओडीआयचा विचार केला तर पाकिस्तानचा जलालुद्दीन ज्याने पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती केली होती. आणि जर तुम्ही T20चा विचार केला तर इंटरनॅशनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा ब्रेटली ज्याने बांगलादेश विरुद्ध पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती केली होती. या स्पर्धेमध्ये आता दुसरी हॅट्रिक आहे, ती गोलंदाज दीपक घेईल का हे प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट्स मिळवल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अक्षय स्ट्रायकिंग एंडवरती आहे. तिसरा बॉल दीपक. तिसऱ्या बॉलवरती चांगला फटका खोंग काढलेला आहे. 1 बाउन्स, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक सिंगल धाव घेतली जाईल, दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवरती 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्यात. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 विकेट्स गेल्यानंतर थोडासा दबाव प्रेशर बॅटिंग करणाऱ्या संघावरती होता, परंतु या बॉलवरती 2 धावा घेतल्यानंतर संघाची धावसंख्या एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. 51 धावा धावफलकावरती 50 झालेले आहेत. पुन्हा एकदा आडवा बॅटने एक क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फ्लॅट सिक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय, षटकार. सत्तावन्न धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अंतिम ओव्हरचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. 4 बॉल झालेले आहेत, 2 चेंडू अजूनही शिल्लक. गोलंदाज दीपक, चांगला फटका घेऊन काढलेला आहे. क्षेत्ररक्षक टीममध्ये तैनात, प्रोटेक्शन आहे. एक सिंगल धाव घेतली जाईल, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलवरती घेतल्या जातील. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा येथे पूर्ण केल्यात. जिथे 2च धावा होती त्या 2 धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये झालेलं आहे.
कित्येक वेळेला एक एक धावेचं महत्त्व सांगितलं जातं. तुम्हाला एक एक धाव शेवटल्या क्षणाला काढावी लागेल. कारण मी नेहमीच म्हणत असतो की तुम्ही आयुष्यामध्ये किती पैसा कमवलात त्यापेक्षा किती पैसा वाचवलात याचा हिशोब असणं फार गरजेचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. तुम्ही किती धावा काढता त्यापेक्षा किती धावा वाचवता यावरती सुद्धा आपला फोकस असला पाहिजे. इथे एक्स्ट्रा धावा जर तुम्ही खर्च केल्यात तर कदाचित तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. 5 बॉल झालेले आहेत. धावफलकावरती 60 धावा आलेल्या आहेत. अंतिम बॉल असणार आहे. गोलंदाज दीपक राईट मोर द विकेट. अंतिम बॉल ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न पंचांकडे मागितलेली आहे दाद आणि आता मात्र पंचांकडून मिळत आहे का साथ त्याला हे पाहण्यायोग्य असणार आहे. आणि ते मात्र फलंदाज बाद. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना इथे झेनप 11 मजगाव या संघानं 24 बॉलमध्ये 62 धावा 61 धावा पूर्ण केलेली आहेत. तर 62 धावांचं लक्ष्य हे जिजा एंटरप्राइजेस आगरदंडा या संघासमोर असणार आहे. कशा पद्धतीने खेळ असणार आहे 60 धावा झाले क्षमा असावी. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 60 धावा झालेल्या आहेत. 61 धावांचं लक्ष्य हे जिजा एंटरप्राइजेस आगरदंडा या संघासमोर असणार आहे. त्या संघामध्ये देखील आपण पाहिलं तर जे 3 आयकॉन खेळाडू आहेत हे 3 आयकॉन खेळाडू खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण अगोदरच्या मॅचमध्ये एक जबरदस्त तुफानी फलंदाजी पाहिली. त्याच्यामुळे हे जे सत्र असणार आहे हे एक रोमांचकारी आणि रंगीबिरंगी असेल याच्यामध्ये शंका नसेल. तर याच सामन्याचं ॲनालिसिस किंवा याच सामन्याचं विश्लेषण सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय यासीन मर्चंट सर यांना. धन्यवाद. धन्यवाद निशांत. चला आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करूया कारण या सामन्यानंतर आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. 5:35 झालेली आहेत. चला प्लीज आपण लवकरात लवकर हा सामना सुरू करूया. 20 मिनिटांमध्ये ही 4 षटके टाकली गेली पाहिजे. 61 धावांची गरज. निर्धारित 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय झैनब 11 मजगाव विपक्ष जिजा एंटरप्राइजेस आगरदांडा या 2 संघादरम्यान हा सामना रंगलेला आहे. आणि झैनब 11 मजगाव या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 4 षटकांमध्ये 60 धावांचं इथे आव्हान उभं केलंय. 60 धावा उभ्या केल्यात आणि 61 धावांचं आव्हान आहे. 15.25 धावांच्या सरासरीनं इथे धावा जमवायच्या आहेत. आव्हान वाटतंय तितकं सोपं नाही आहे आणि तसं पाहिलं तर अवघड सुद्धा नाही आहे कारण वाऱ्याचा फ्लो आपण पाहतोय जो पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतोय आणि उजव्या हाताचा फलंदाज असेल किंवा डाव्या हाताच्या फलंदाजाला सुद्धा पोषक असं हे वातावरण आपण पाहतोय. परंतु त्याच वेळेस अगदी अप्रतिम सुंदर खेळपट्टी सन्माननीय सुबक शेख यांच्या वतीनं इथे आपण पाहतोय बनवली गेली आणि त्याचा उपयोग गोलंदाजांना इथे अगदी व्यवस्थित होतोय हे आपल्याला इथे पाहायला मिळते. चलिए दोस्तों मैच इज ऑन. अंपायर जी का इशारा आ चुका है. बाएं हाथ के बल्लेबाज है आशीष चिंदरकर और नॉन स्ट्राइकिंग एंड पर सतीश पाटिल मैन फ्रॉम अरावी वाड़वटी. श्रीवर्धन तहसील में ये दोनों भी गांव है. अरावी एक छोटा सा गांव और वहाँ से ये बिलोंग करते हैं मगर एक छोटा सा गांव होने की वजह से उन्होंने पहले से ही बचपन से ही वालवटी टीम से खेलने का प्रयास किया
और इसी वजह से ये वालवर्डी टीम भी उनके पीछे हमेशा लग चुका है, नाम लग चुका है। फुल टॉस गेंद थोड़ा सा आगे आकर उसे बहुत ही खूबसूरती के साथ ऑन ड्राइव में तब्दील किया था, डीप स्क्वायर लेग में बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस एक रन के साथ अकाउंट ओपन किया है आशीष चिंदरकर ने अपना और अपने टीम का भी, और अपने साथी बल्लेबाज सतीश पाटिल को खेलने का यहाँ पे मौका दिया है। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद, 30 गज के दायरे में देखिए शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर, मिड ऑफ, और उसी के साथ एक शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वायर लेग, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन। इस तरह से यहाँ पे फील्डिंग का जमावड़ा हमें नजर आता हुआ। उसी के साथ एक डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन के रूप में एक फील्डर तैनात है। राइट आर्म ओवर द विकेट तौफीक, जी हाँ, इसमें तबा सतीश पाटिल ने उसे खेला है डीप स्क्वायर लेग की दिशा में, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया है, और सतीश पाटिल का एक बड़ा विकेट बड़ी मछली जाल में। क्रिकेट इज अ माइंड गेम ऐसा कहा जाता है, और ये फिर से एक बार यहाँ पे अधोरेखित होता हुआ, क्योंकि सतीश पाटिल ने थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे लिया, और बड़े स्ट्रोक खेलने हैं, हर ओवर में कम से कम 1 से 2 बड़े स्ट्रोक लगाने होंगे, तभी इस मैच को जीता जा सकता है, शायद इस सोच में थे, और इसी वजह से बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की उन्होंने। हालांकि पुल करने का प्रयास किया था, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी थी, और आसान सा ये कैच डीप स्क्वायर लेग की दिशा में पकड़ा गया, और ये पहला झटका लगता हुआ सतीश के रूप में। जी हाँ, इसमें तो बस स्लोवर वन गेंद थी, तौफीक है खिदमतगार, हालांकि प्रदेश में, इस देश के बाहर नौकरी के सिलसिले में बाहर रहते हैं, मगर फिर भी अपनी क्रिकेट के प्रति प्यार को कम होने नहीं दिया। क्रिकेट के प्रति जुनून और जज्बा कायम है, और वहाँ पे भी उन्होंने क्रिकेट खेला है, टच में रहे हैं, और आज देखिए बहुत ही ज़बरदस्त तरीके से उभरते हुए यहाँ पे नजर आ रहे हैं। फिर से एक बार इस मरतबा खेला है मिड विकेट की दिशा में, मगर बदनसीब रहे बल्लेबाज, जहां पे 4 रन मिलने की संभावना थी वहां पे मात्र 2 ही रन पर संतोष करना पड़ेगा इस मरतबा बल्लेबाज को। 2 खिलाड़ियों के बीच में खेला था उन्होंने, मगर आउटफील्ड खराब होने के कारण यहाँ पे 2 ही रन मिलेंगे। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा, 3 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 61 रनों की जरूरत, हर ओवर में 15.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। फुल टॉस गेंद, मगर घूमती हुई गेंद उसे परख नहीं पाए, और इसी के साथ फॉलो थ्रू में एक आसान सा कैच, तौफीक उस गेंद के नीचे, कॉट एंड बोल्ड बाय तौफीक खिदमतगार। आउट हो चुके हैं। किरण आउट होने के बाद जीजा 11, जीजा इंटरप्राइजेस आगरदंडा की जानिब से नए बल्लेबाज विवेक चिंदरकर, और नॉन स्ट्राइकिंग एंड पर आशीष चिंदरकर। पहले ओवर में 2 बल्लेबाजों को चलता किया है। आहा, इसमें तो जड़ में डाल दिया था, मगर उसे लॉफ करना चाहते थे कवर के ऊपर से, कवर में फील्डर तैनात ओमकार के रूप में, बहुत ही बढ़िया कैच, और बैक टू बैक और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे।
कि वीरेंद्र सहवाग को वीरू नाम से ही पहचाना जाता था और वीरू जब भी बल्लेबाजी करते थे अंतर्राष्ट्रीय स्तर पर किसी ने यह सोचा नहीं होगा, ख्वाबों ख्यालों में नहीं होगा किसी के कि वीरू मैदान में क्रिकेट के मैदान पर पिच के ऊपर गाने गाते थे, सिटियां बजाते थे और ऐसा एकमात्र बल्लेबाज पूरे विश्व में। और जब उन्हें पूछा गया कि तुम इस तरह से क्यों करते थे, क्योंकि लाखों की भीड़ आपका मैच देखने के लिए आई है और अब सीरियस नहीं है, आप गाने गा रहे हैं, आप सिटी बजा रहे हैं। मगर उन्होंने कहा था कि जब भी मैं अगर गाने नहीं गाता हूँ या सिटी नहीं बजाता हूँ तो अलग अलग तरह के विचार मन में आ रहे हैं और यहाँ पे डिस्ट्रैक्ट होता हुआ मुझे हमेशा महसूस होता है और इसी वजह से मैं गाने गाते रहता हूँ, यानी कॉन्सेंट्रेट होने के लिए। देखिए हर एक बल्लेबाज का अपना अपना एक तरीका होता है। जी हाँ, मगर यहाँ पे ओमकार ने भी बहुत ही बढ़िया शुरुआत की है, क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे गेंदबाज। जी हाँ, खोद कर खेला है मगर वहां पे देखिए तकदीर वाले रहे, इस पर दबा आशीष चिंदरकर को मिलेगा यहाँ पे चौका। हे मैदान ज्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्या अन्नदात्या शेतकऱ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। सन्माननीय दत्ता सातामकर, त्याचप्रमाणे हरिश्चंद्र पाटील, त्याचप्रमाणे सन्माननीय पांडुरंग ठाकूर, या सर्व शेतकरी बंधूंचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आणि त्याचप्रमाणे या खेळपट्टीसाठी पाण्याची व्यवस्था, या खेळपट्टीसाठी ट्रॅक्टर चालवणं असेल, यासारख्या सुविधा आपल्याला ज्यांनी उपलब्ध करून दिल्या ते सन्माननीय उमेश दिवेकर यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार। अनेकांचे हात इथे या स्पर्धेला लागलेले आहेत, त्या सर्व दिलदार दात्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं नए बल्लेबाज वीरू स्ट्राइकिंग एंड पर। पहले ओवर में मात्र 3 रन आए थे। जी हाँ, इसमें दबा उछाल कर खेला है, ऊंचाई ज्यादा और लंबाई कम। सुमित डोंगड़े उस गेंद के नीचे, बहुत ही शानदार कैच, वेल जज कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज वीरू के रूप में मैदान पहले ओवर में तौफीक खिदमतगार ने सिर्फ 3 रन खर्च किए थे और ओमकार भी बहुत ही कमाल की गेंदबाजी करते हुए रनों को सुखा दिया है। पहले 4 गेंदों में मात्र 5 रन खर्च किए हैं ओमकार ने। जी हाँ, अच्छी गेंद, हालांकि लोअर फुल टॉस गेंद थी, उससे सीधे बल्ले से खेलना चाहते थे, कारपेट के सहारे उसे खेला था डीप मिड विकेट की दिशा में, मगर 1 रन यहाँ पे मिलेगा। एक एक रन से यहाँ पे काम नहीं बनेगा। देखिए विकेट के पीछे खुद परा खोत अर्थात सुल्तान, उसी के साथ एक शॉट फाइन लेग, शॉट थर्ड मैन। आणि या दरम्यान सन्माननीय रिहान सोलकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। मी फ्रेंड्स ग्रुप शिग्रा यांच्यातर्फे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती असेल रिहान आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आशीष चिंदरकर भी मैदान से बाहर आ चुके हैं। चीजें
पहले ओवर में 3 रन और दूसरे ओवर में 6 रन, कुल मिला के मात्र 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और ऊपरी क्रम के 5 बल्लेबाज आउट हो चुके हैं। पहले ओवर में 3 विकेट चटकाए और दूसरे ओवर में गेंदबाज ने 2 विकेट चटकाए हैं। पहला ओवर तौफीक खिदमतगार ने डाला था, दूसरा ओवर ओमकार ने डाला था। अब तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज मुदस्सिर, लास्ट मैच के हीरो जिन्होंने अंतिम ओवर फेंका था, वही गेंदबाज। जैसे मैंने कहा था कि इस गेंदबाज की लाइन एंड लेन बहुत ही बढ़िया होती है, इन्हें खेलना, इन्हें बड़े स्ट्रोक में तब्दील करना इतना आसान नहीं होता। हा क्या फील्डिंग, वाह लाजवाब, मजा आ गया इनकी फील्डिंग देख के। देखिए ये होता है जज्बा, ये होता है जुनून, ये होता है अंदाज। क्या कमाल का एफर्ट, एथलेटिज्म यहाँ पे दिखाते हुए वहां के खिलाड़ी एक हाथ से उस गेंद को फील्ड किया और बल्लेबाजों को रोकने में कामयाब रहे। जी हाँ, हवा में जरूर खेला है मगर नो मैंस लैंड में गेंद शॉर्ट स्क्वायर लेग खाली है। डीप स्क्वायर लेग के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचेंगे तब तक एक ही रन यहाँ पे लेना चाहते हैं बल्लेबाज सुफियान और उनके साथी बल्लेबाज महमूद। स्ट्राइकिंग एंड पर सुफियान है, नॉन स्ट्राइकिंग एंड पर महमूद। मगर ये मैच अगर जीतना है तो बड़े स्ट्रोक यहाँ पे खेलने होंगे, आपके पास तो कोई चारा नहीं है। आहा, फिर से एक बार देखिए अच्छी गेंद मुदस्सिर की, बहुत ही बढ़िया लाइन के साथ गेंदबाजी करते हैं मुदस्सिर। स्लोवर वन भी बहुत ही बढ़िया तरीके से करते हैं, लेग कटर कभी ऑफ कटर, और इसी वजह से बल्लेबाजों को उनकी गेंदों को परखना इतना आसान नहीं होता। मैच पूरी तरीके से गिर चुका है, अब यहां से मैच को जीतना बहुत मुश्किल मुझे नजर आता हुआ। जी हां, डांसिंग डाउन द विकेट, इस मर्तबा गेंद के पिच तक पहुंचे और सुमित डोंगरे की फिर से एक बार शानदार फील्डिंग। जहां पे 6 रन मिलने की संभावना थी वहां पे एक भी रन बल्लेबाजों ने मुकम्मल करना मुनासिब नहीं समझा, क्योंकि एक एक रन बनाकर इस मैच को नहीं जीता जा सकता। ये बल्लेबाज भी अब समझ चुके हैं बड़े स्ट्रोक की दरकार है। बड़ा स्ट्रोक सुफियान के बल्ले से हमें देखने को मिला था, मगर सुमित डोंगरे का लाजवाब एफर्ट और उसी की वजह से यहाँ पे एक भी रन बल्लेबाजों को मिलना मुश्किल। जी हाँ, मगर इस मरतबा देखिए अपनी बल्लेबाजी में सुधार लाया है सुफियान ने, आगे आकर उस गेंद के पिच तक पहुंचे, हाफ वॉली बनाकर उस गेंद को उड़ाया। सुमित डोंगरे के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद दर्शक दीर्घा में 6 रन। सात गेंदें बची है और 44 रनों की जरूरत। अब मात्र औपचारिकता बची है इस मैच में। जी हाँ, फिर से एक बार आगे आकर उसे फुल टॉस बनाकर खेला है जरूर। अच्छा स्ट्रोक कह सकते हैं, मगर एक रन के अलावा यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा। अब 6 गेंदों में 43 रनों की जरूरत। इस मैदान के जो भी मालिक है, जो काश्तकार है, सन्माननीय दत्ता सातामकर और इसी के साथ हरिश्चंद्र पाटिल और पांडुरंग ठाकुर, इनका मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूँगा, क्योंकि इस टूर्नामेंट के लिए उन्होंने ये मैदान, ये खेती हमें मुहैया करवाई है। और उसी के साथ पानी जिन्होंने यहाँ पे मुहैया करवाया था, ट्रैक्टर चलाने का काम जिसने किया था वो उमेश जी दिवेकर, इनका भी तहे दिल से शुक्रिया। हाईवे किचन, होटल हाईवे किचन, इनकी जानिब से एक बहुत ही खूबसूरत ट्रॉफी यहाँ पे प्रोवाइड की गई है मोस्ट सिक्सेस के लिए, उसी के साथ बेस्ट कैच के लिए। ओहो, सुफियान के बल्ले से एक बड़ा स्ट्रोक इस बीच। जी हाँ, डीप मिड विकेट के फील्डर को चकाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन।
जी हाँ, फिर से एक बार अच्छा स्ट्रोक जरूर है। क्या यहाँ पे 4 रन मिलेंगे? जी हाँ, 4 रन मिलेंगे सुफियान को। सुफियान का बल्ला तो हल्ला यहाँ पे कर रहा है। सुफियान का बल्ला बहुत ही बढ़िया तरीके से बोल रहा है, मगर अब उसका कोई फायदा नहीं है, क्योंकि पहले ऊपरी क्रम के 5 बल्लेबाजों ने काफी निराश किया था। आशीष, उसके साथ सतीश, किरण, विवेक, वीरू। देखिए फिर से एक बार सुफियान के बल्ले से कड़क शानदार स्ट्रोक, ये भी कड़क है। गेंद सीमा रेखा के बाहर 4। शायद गेंद यहां पे मुहैया करवानी है। बॉल बॉयज, चलिए गेंद को मुहैया करवाइए। लास्ट 5 गेंदों में 4 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले हैं। 2 छक्के 2 चौके लास्ट 5 गेंदों में। अगर यही स्ट्रोक पहले या दूसरे ओवर में आते तो इस मैच का रिजल्ट कुछ अलग हो सकता था। ये देखिए सुफियान बरस रहे हैं। वाह वाह वाह, सुफियान ने सही मायनों में दिल जीत लिया है, मगर ये मैच उनके हाथों से गया है, मगर अपने बल्ले का जौहर यहां पे उन्होंने दिखाया। ओवर में 4 गेंदों में 4 बड़े स्ट्रोक। जी हाँ, फिर से एक बार ओवर पिच गेंद ऑन द राइज उसे खेला डीप मिड विकेट की दिशा में, और इस मरतबा 1 ही रन। इस ओवर में तकरीबन 21 रन जुटा लिए हैं सुफियान ने। आहा हा, ये देखिए स्विच हिट, बहुत ही स्वीट ये हिट। गेंद फिर से एक बार सीमा रेखा के बाहर, 4 रन। बहुत मुबारक। मेहरान 11 राजपुरी संघाचे कर्णधार। चला लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी या, कारण आपण पाहतोय 6 वाजायला फक्त 5 मिनिटे शिल्लक आहेत। मेहरान 11 राजपुरी संघाचे कर्णधार।